आपण पाहूया न्यूटन रॅप्सन मेथडवरती. एक्झाम्पल सॉल्व x raised to 4 minus x minus 9 is equal to 0 by न्यूटन रॅप्सन मेथड. देअरफॉर सोल्युशन गिवन जे एक्झाम्पल दिलेलं आहे ते घेऊयात फंक्शन म्हणून. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू 4 मायनस एक्स मायनस 9. देअरफॉर एफ डॅश ऑफ एक्स फाइंड आउट करूयात. एफ डॅश ऑफ एक्स काय मिळेल इथं 4x³ मायनस 1. नाऊ फॉर्म्युला ऑफ न्यूटन रॅप्सन मेथड इज इटरेशन फॉर्म्युला. इटरेशन फॉर्म्युला काय आहे xi प्लस 1 इज इक्वल टू xi मायनस एफ ऑफ xi डिवायडेड बाय एफ डॅश ऑफ xi. नाऊ वी फाइंड रूट ऑफ द गिवन फंक्शन. म्हणजे एफ ऑफ ह्याचे आपण रूट फाइंड आउट करूयात. इथं काय मिळेल 0 रेस टू 4 मायनस 0 मायनस 9 इज इक्वल टू 0. नेक्स्ट काय मिळेल 1 रेस टू 4 मायनस 1 मायनस 9 इज इक्वल टू इथं काय मिळेल हा मायनस 1 हे झाले मायनस 10 आणि हा 1 म्हणजे इथं काय मिळेल मायनस 9 व्हॅल्यू मिळेल. परत एफ ऑफ 2साठी काय मिळेल रूट आपला कसा आला पाहिजे एकासाठी निगेटिव्ह तर दुसऱ्यासाठी पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली पाहिजे. मग इथं काय मिळेल 2 रेस टू 4 मायनस 2 मायनस 9 इज इक्वल टू हे जर सॉल्व केलं तर व्हॅल्यू किती मिळते आपल्याला 15 मिळते. म्हणजेच काय झालं इथं एफ ऑफ 1साठी निगेटिव्ह व्हॅल्यू मिळाली तर एफ ऑफ 2साठी पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळाली 15. म्हणजेच रूट लाईज झाला 1 अँड 2 मध्ये. देअरफॉर रूट लाईज बिटवीन 1 अँड 2. However, the function value इथं काय करणार आहे आपण बायसेक्शन मेथडची इटरेशन मेथड आपण जो एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करतो इनिशियल इटरेशनची तो फॉर्म्युला इथं यूज करणार आहे. However, the function value is too large at 1 as well as 0 hence we goes further by bisection method. म्हणजेच बायसेक्शन मेथडला काय करत होतो आपण एक्सची व्हॅल्यू काढायसाठी. देअरफॉर कन्सिडर काय करत होतो फॉर्म्युला काय वापरत होतो एक्स इज इक्वल टू ए प्लस बी डिवायडेड बाय 2. हेअर ए काय आहे तुमचा 1 आहे आणि बी काय आहे 2 आहे. मग आपण एक्सची व्हॅल्यू काढूया. इनिशियल व्हॅल्यू काय मिळेल 1 प्लस 2 डिवायडेड बाय 2 म्हणजेच ही व्हॅल्यू किती मिळते 1.5 मिळते. देअरफॉर आता गिवन फंक्शनसाठी हा एक्स म्हणजेच तुमचा काय असणार आहे इनिशियल व्हॅल्यू असणार आहे एक्स नॉट फर्स्ट इटरेशनसाठी. मग काय मिळेल तुम्हाला आता तुम्ही फाइंड आउट करताय फर्स्ट इटरेशन. मग फर्स्ट इटरेशन काय असेल तुमचं फॉर एक्स नॉट इज इक्वल टू 1.5. म्हणजेच तुम्ही काय करणार एफ ऑफ एक्स नॉटची व्हॅल्यू म्हणजेच एफ ऑफ 1.5ची व्हॅल्यू काढणार आणि दुसरं म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स नॉट कारण आपण इथं फर्स्ट डेरिव्हेटिव्हची टर्म यूज करतोय ना म्हणजेच एफ डॅश ऑफ 1.5 इज इक्वल टू मिळेल. मग आता एफ ऑफ 1.5 म्हणजेच काय मिळेल फंक्शन काय डिफाईन झालेलं आहे एक्स रेस टू 4 मायनस एक्स मायनस 9 म्हणजे ह्याची जी काय व्हॅल्यू मिळेल ती. आणि नेक्स्टला इथं दुसरं तुम्ही डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केलेलं आहे ते काय मिळालं 4 इंटू एक्स रेस टू 3 मायनस 1 मिळालं आहे. मग ह्या दोघांची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करून घेऊयात. इथे पहा आपण व्हॅल्यू फाइंड आउट करतोय तर व्हॅल्यू फाइंड आउट करताना कशी करायची इन ब्रॅकेट 1.5 ब्रॅकेट कंप्लीट रेस टू 4 असल्यामुळं रेस टूचं हे साईन घ्यायचं एकदाच फक्त हे करायचं तर काही शिफ्ट वगैरे घ्यायचं नाही. तर रेस टू 4 मायनस 1.5 मायनस 9 इज इक्वल टू काय मिळालं मायनस 5.4375 मिळाली. नेक्स्ट सिमिलरली तशीच व्हॅल्यू फाइंड आउट करूयात 4 इंटू
इन ब्रॅकेट 1.5 आता इथं क्यूब आहे म्हणून इथं क्यूब -1 इज इक्वल टू 12.5 हे आन्सर आपल्याला मिळालेलं आहे. आता इटरेशन फर्स्ट आपण फाइंड आउट करतोय ना, x1 फाइंड करायचं आहे. देअरफॉर x1 काय सांगतोय तुम्हाला, काय आहे इटरेशनचा फॉर्म्युला, काय सांगतोय, x0 मायनस एफ ऑफ x0 डिवायडेड बाय एफ डॅश ऑफ x0 हा फॉर्म्युला आहे. मी इथं व्हॅल्यू पुटअप करून घेऊयात. x0ची व्हॅल्यू म्हणजे काय आहे 1.5 आहे आणि एफ ऑफ x0 वरती फाइंड आउट केला आहे काय -5.4375 डिवायडेड बाय 12.5. मग हे आता आपण सॉल्व करूयात. हे मायनस जी साईन आहे ते इथं मध्ये आहे, आता हे आपण सॉल्व करून घेऊयात. काय दिलेलं आहे बघा. पहिल्यांदा आपण मायनस इथं काय मिळेल, हे प्लस होईल. ह्याला डिवाइड करून घेऊया आणि त्याच्यामध्ये प्लस करूयात आपण. म्हणजे इथं काय मिळेल आपल्याला 5.4375 डिवायडेड बाय 12.5 हे मिळालं. आणि याच्यामध्ये काय ॲड करणार आहे, मायनस प्लस होते, प्लस 1.5 म्हणजे आन्सर काय मिळालं आपल्याला 1.935 हे आन्सर आपल्याला इथं मिळालेलं आहे. नाव आता इटरेशन आपण सेकंड फाइंड आउट करूयात. आता इटरेशन सेकंड फाइंड आउट करण्यासाठी आपण काय घेणार, नेक्स्ट x1ची व्हॅल्यू कन्सिडर करून नेक्स्ट इटरेशन फाइंड आउट करणार ना. नेक्स्ट इटरेशन आपण इथं फाइंड आउट करूयात. कसं फाइंड आउट करतोय पाहूयात. सेकंड इटरेशनसाठी तुम्हाला x1 किती आहे 1.935 आहे. आता याचा वापर करून तुम्ही परत इथं काय फाइंड आउट करणार, एफ ऑफ x1 फाइंड आउट करणार, एफ डॅश ऑफ x1 फाइंड आउट करणार. म्हणजेच एफ ऑफ 1.935 आणि एफ डॅश ऑफ 1.935 म्हणजेच काय इथं 1.935 रेस टू 4 मायनस 1.935 -9 मिळेल. नेक्स्ट काय होईल, नेक्स्ट इथं काय मिळेल 4 × 1.935चा क्यूब -1 आहे ना इथं, इज इक्वल टू. तर ह्या व्हॅल्यूज आपण इथं फाइंड आउट करून घेऊयात. काय आहे बघा परत इथं इन ब्रॅकेट 1.935 ब्रॅकेट कंप्लीट रेस टूचं साईन काय 4 रेस टू 4 मायनस 1.935 -9 हे फंक्शन आपलं डिफाईन झालेलं आहे. याची व्हॅल्यू काय मिळाली 3.0842 मिळाली. नाव नेक्स्ट फाइंड आउट करूयात. 4 × ब्रॅकेट 1.935 ब्रॅकेट कंप्लीट रेस टू क्यूब -1 इज इक्वल टू काय मिळालं 27.98 मिळाले. 9803 मिळाले. आता आपण नेक्स्ट इटरेशन फाइंड आउट करतोय. देअरफॉर x2 इज इक्वल टू काय मिळेल x1 मायनस एफ ऑफ x1 डिवायडेड बाय एफ डॅश ऑफ x1. मग इथं व्हॅल्यू पुटअप करूयात. 1.935 मायनस एफ ऑफ x1ची व्हॅल्यू काय मिळाली 3.0842 डिवायडेड बाय 27.9803. इथं काय करूयात आपण 1.935 मायनस ही याचं डिवायडेशन काय येते पाहूयात आणि नंतर मग त्याच्यातून ती व्हॅल्यू सबस्ट्रॅक्ट करूयात. 3.0842 डिवायडेड बाय 27.9803 इज इक्वल टू काय मिळालं 0.1102 मिळाला. तर ही ह्याच्यातून सबस्ट्रॅक्ट करूया. कशातून 1.935 मायनस 0.1102 इज इक्वल टू आन्सर आपल्याला मिळालं आहे
8248 ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. कशाची? x2ची. देअरफॉर x2 हा मिळाला. आता x2 घेऊन आपण काय करूयात? नेक्स्ट इटरेशन फाइंड आउट करूयात. काय मिळेल? थर्ड इटरेशन. इथं आपण नेक्स्ट इटरेशन फाइंड आउट करतो. इटरेशन थर्ड फॉर x2 इज इक्वल टू 1.8248 साठी, म्हणजेच फंक्शन एफ ऑफ दिस फंक्शनसाठी काय दिलेलं आहे इथं? इन ब्रॅकेट काय फंक्शन दिलेलं आहे पाहूया तिथं. इन ब्रॅकेट 1.8248 ब्रॅकेट कंप्लीट रेस टू 4 मायनस 1.8248 मायनस 9 इज इक्वल टू, इथं व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 0.2634. नेक्स्ट फाइंड आउट करूयात. 4 इंटू ब्रॅकेट 1.8248 ब्रॅकेट कंप्लीट क्यूब मायनस 1 इज इक्वल टू, व्हॅल्यू मिळाल 23.3055. 23.3055. आता नेक्स्ट इटरेशन फाइंड आउट करूयात. x3 फाइंड आउट करतोय आपण. x3 इज इक्वल टू x2 मायनस एफ ऑफ x2 डिवायडेड बाय एफ डॅश ऑफ x2 इज इक्वल टू 1.8248 मायनस 0.2634 डिवायडेड बाय 23.3055. आता हे आपण सॉल्व करून घेऊयात. काय मिळते बघूया अगोदर. 0.2634 डिवायडेड बाय 23.3055 इज इक्वल टू काय मिळालं? 0.0113 मिळालं. हे आता आपण ह्याच्यातून सबस्ट्रॅक्ट करूया. 1.8248 मायनस 0.0113 इज इक्वल टू, व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला 1.8135. इथंपर्यंत काय झालं? आपला रूट फाइंड आउट झाला. इटरेशन आपल्याला रूट थर्ड इटरेशनपर्यंत फाइंड आउट करायला सांगितलेलं होतं गिवन एक्झाम्पल. थर्ड इटरेशनपर्यंत आपल्याला ही व्हॅल्यू लास्ट फाइंड आउट झालेली आहे. कंप्लीट द सोल्युशन ऑफ दिस एक्झाम्पल.